APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवसाचं औचित्य साधत नवलेखक कथालेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक किरण गुरव, ज्यांचा आता आपण बीज भाषण ऐकलं तेही साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉक्टर आसाराम लोमटे, विचार मंचावर उपस्थित मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे सर, प्राध्यापक नंदकुमार मोरे सर, आजच्या या कार्यशाळेला आवर्जून उपस्थित असलेले आणि सध्या प्रेक्षक म्हणून समोर आहेत असे मार्गदर्शक प्रसाद कुमटेकर सर आहेत, विवेक कुरू सर आहेत, सुचिता घोरपडे मॅडम आहेत, मीरा जोशी मॅडम आहेत, अनेक मान्यवर या कार्यशाळेला प्रेक्षक म्हणून किंवा सहभागी म्हणून उपस्थित आहेत. तसंच मराठी विभागातील विद्यार्थी आहेत. आजच्या या कार्यशाळेला समोर बसल्यानंतर खरं सांगायचं तर मला फारच तरबल्यासारखं झालं. त्याचं कारण असं आहे की उजव्या बाजूला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहे, डाव्या बाजूला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहे, त्याच्या पलीकडे मराठी विभागाचे प्राध्यापक आहेत, इकडे मराठी विभागाचे प्राध्यापक आहेत. हॉल फिजिक्सचा असला तरी मध्ये फिजिक्सवाला बसले. मला दोन कार्यक्रमाला जाताना थोडं अवघडण्यासारखं नेहमीच होतं. त्यातला एक हा असतो मराठी विभागातला साहित्या संदर्भातला कार्यक्रम, ज्या ठिकाणी सगळे लेखक असतात. आता मला लेखक वगैरे म्हणतात, पण आम्ही उपेक्षित गटातले, विज्ञान लेखक काय कधी धरले जाते. कथा कादंबरी असेल, ललित कधीतरी जवळ जातात, मात्र कथा कादंबरी आणि काव्य याच्या पलीकडे जे साहित्य असतं त्याला साहित्य म्हणून डॉक्टर जयंत नारळीकर सरांना अध्यक्ष म्हणून बसवून मान्यता दिलेली असली तरी आम्ही परिघा बाहेरचे लेखक आहोत. अशा परिस्थितीमध्ये दोन साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखकांच्या मध्ये माझ्यासारख्याला बसवून डावळ्या शेजारी पवळा बांधला जाणार नाही याची खात्री मला पुरेपूर आहे. आणि तरी सुद्धा या कार्यशाळेला मला खरं सांगायचं झालं तर आसाराम लोमटे सर आणि आमचेच सहकारी किरण गुरव या दोन मान्यवरांना ऐकण्याची संधी मराठी विभागाने दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यशाळेला जे आज मार्गदर्शक म्हणून लाभलेले ते संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आणि मराठी विभागाचं मला विशेष अभिनंदन करायचं की तिथं दोनच प्राध्यापक आहेत. मात्र या दोन प्राध्यापकांनी शिवाजी विद्यापीठातला मराठी अधिविभाग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये साहित्य संस्कृतीच्या माध्यमातून जोडलेला आहे आणि त्यांच्या या कार्याचा खरं सांगायचं तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं गौरव होतोय. अशी कार्यशाळा आयोजित होणं हे या भागातील विद्यार्थ्यांसाठी, मराठी विभागातील विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. ते किंगमेकर आहेत, परीस आहेत. ते तुम्हाला अशा पद्धतीने मार्गदर्शन करतायत की त्याच्यातून नवनाथ गोरी घडू शकतो. आणि यासाठी तुम्हा विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मी विनंती अशी करेन की तुम्ही या लोकांनी ज्या ज्या संधी उपलब्ध करून दिलेल्या असतील त्या संधी पुढे बसून किंवा शेवटी बसून दोघंही मनपूर्वक सगळं मार्गदर्शन ऐकणार आहेत अशी माझी धारणा आहे. पुढे बसणारे जे आहेत ते काय काय सूत्र सांगतायत हे टिपणार आहेत आणि मागे बसणारे जे आहेत ते पुढचे काय काय करतायत हे टिपणार आहेत. त्यामुळं सगळेच जण या कार्यशाळेमध्ये मनापासून सहभागी होणार आहेत, मार्गदर्शन घेणार आहेत आणि याचा लाभ त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जडणघडणीमध्ये निश्चितच होईल अशी मला आशा वाटते. एक वाचक म्हणून, मराठी साहित्यावर प्रेम करणारी एक व्यक्ती म्हणून मी कथा आणि कादंबरीकडे फारसा वळत नाही, पण माझी एक धारणा आहे, काही वाचतो, आवर्जून वाचतो. त्यातली मला अलीकडच्या काळात आवडलेली कादंबरी म्हटलं तर नदीष्ट. आता नदीष्ट सुद्धा मी वाचली नसती, तुमच्या अभ्यासाला आहे त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासलीच पाहिजे, पण माझ्या अभ्यासाला नसताना किरण गुरव माझ्यासाठी प्रश्नपत्रिका काढणार नसताना सुद्धा मी ती मनापासून वाचली. त्याचं कारण असं आहे की मला ती तीन लोकांनी एकच कादंबरी भेट दिली आणि त्यांचा वयोगट हा 25 ते 32च्या दरम्यानचा होता. मला कळलं की तीन लोकांना ही कादंबरी माझ्यासारख्या भौतिकशास्त्राच्या प्राण्याला द्यावी वाटते, म्हणजे या कादंबरीत काहीतरी असलं पाहिजे. माणूस कुठलं पुस्तक भेट देतो, जे आपण वाचले, आपल्याला आवडले ते दुसऱ्यानं वाचावं असं वाटतं, म्हणून आपण ते त्याला भेट देत असतो.
मग ही का दिली भेट म्हणून मी ती कुतूहलाने वाचली आणि मला ती मनापासून आवडली. त्यातलं एकच सांगतो, पान नंबर 79 वरती दादाराव म्हणून जे पात्र आहे ते पात्र कालूभैया म्हणतो की गोदामाई अशी काय एवढी कोपली वगैरे. त्याच्यावरती कालूभैयाच्या त्या प्रश्नावरती दादाराव जे उत्तर देतो त्या उत्तरामध्ये नदी किती सुहृदयी आहे, ती किती सर्वांना सगळं देत असते, ती कोपली म्हणजे तुम्ही तिच्यावर इतका अत्याचार केलाय की तिच्या सहन होण्याच्या पलीकडे गेले आणि म्हणून तिनं तिचा उच्चार मांडलेला आहे. हे त्याला समजावून सांगतात. हे समजावून सांगितलेला तो पॅराग्राफ मी शब्दाच्या शब्द तसाच्या तसा इथं सांगू शकत नसतो, मला आठवत नसला तरी त्याच्यामध्ये राजकारण आहे, समाजकारण आहे, विज्ञान आहे, पर्यावरण आहे आणि शिकवण आहे. हे जे आहे हेच कथेच्या बाबतीत सुद्धा लागू होतं. कथा असेल, कादंबरी असेल, माणसाचं जीवन असेल आणि नदी असेल, हे कुठेही थांबलं की संपलं. त्यामुळं कथा कशी लिहावी, काय करावं, हे सगळं जे या मान्यवरांनी सांगितलंय ते मला सुद्धा मनापासून पटलेलं आहे. मी त्या प्रांतात येणार नाही, तुम्ही सगळेजण कथा लिहिणार, माझा तिथे नंबर लागणार नाही याची मला खात्री आहे. मात्र या सर्वांनी जे सांगितलं त्यातला हा मला महत्वाचा भाग वाटतो की कथानक हे खूप प्रभावी असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे कथेमध्ये वास्तव दर्शन आलं पाहिजे. मला एक वाईट गोष्ट, खूप खटकलेली गोष्ट होती. एक साधारणपणे 5-6 वर्षापूर्वीचं ते पाठ्यपुस्तक होतं. त्याच्यामध्ये शेतकऱ्यासंदर्भातली कथा दिलेली होती आणि मराठी वाचायची सवय असल्यामुळे मी ते पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या संदर्भातली ती कथा आणि मी थोडं पुढे वाचत गेलो आणि इतकं छान लिहिलेलं होतं. शेताच्या मध्यभागी वडाचं झाड होतं, शेतकऱ्याने सकाळपासून हाकलेला होता आणि त्याच्या पोटात कावळे ओरडत होते. मग बायको डबा घेऊन आली आणि शेताच्या मध्यभागी असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून त्यांनी ते डबा काढला आणि ते खायला लागले वगैरे. मला प्रश्न पडला की अगदी म्हणजे नकळत्या वयापासून शेतात फिरणारा मी शेताच्या मध्यभागी कुठलाही बांध नसताना फार तर विहिरीच्या कडेला एखादं वडाचं झाड दिसतं, शेताच्या मध्यभागी वडाचं झाड कुठला शेतकरी ठेवेल? अहो आज बांधावर झाडं लोक ठेवणार, बांधावरच्या झाडांना पण आम्ही बांधावर टाकून दिलेलं आहे. अशा परिस्थितीत शेताच्या मध्यभागी वडाचं झाड येऊ कसं शकतं? त्याच्या पारंब्या त्या शेतकऱ्याला काहीच त्रास देत नाहीत का? आम्ही सावली पडून पिकाचं नुकसान होतं म्हणून झाडं काढतोय आणि या शेतकऱ्याच्या मात्र शेताच्या मध्यभागी वडाचं झाड आहे. मला त्या कथा लेखकानं काय वर्णन केलं वगैरे याच्यावरती टीका टिप्पणी करायची नाही. मात्र हे वर्णन माझ्यासारख्याला न पटणार आहे, ज्याने शेत बघितलेलं आहे त्याला न पटणार आहे. अशी कथा जर वाचनात आली तर वाचक नकळत ते पुस्तकच बाजूला ठेवते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वास्तव यायला पाहिजे. लोकांचं जीवन जे आहे त्या लोकांच्या जीवनाशी कथा कनेक्ट व्हायला पाहिजे. अशा कथा ज्यावेळेस लिहिल्या जातात त्या कथांना समाज मान्यता मिळते. आता ज्या कथेचं उदाहरण सांगितलं त्या कथेला कदाचित पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करून राज्यमान्यता मिळाली असेल, पण समाज मान्यता किंवा लोकांच्या मनामध्ये या कथा कधीही घर करत नाही. त्या कथा फार काळ लोकांच्या मध्ये घर करून राहत नाही. त्यामुळं हा जो उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठी विभागानं या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही मार्गदर्शक या ठिकाणी बोलावून छानपैकी मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये आता शेवटी परत विद्यार्थ्यांना मी एक विनंती करेन की तुम्ही फक्त मार्गदर्शन ऐकू नका. तुमच्या मनाच्या शंका आहेत त्या शंका याच ठिकाणी विचारा. असे 3 साहित्य अकादमी पुरस्कार विजेते विद्यार्थी भौतिकशास्त्राचे टाकळे सर इथं आहेत, ते कलाकार म्हणूनच या ठिकाणी उपस्थित असले. ज्या विद्यार्थी नेट सेट झालेले आहेत त्यांना दिलेलं ग्रीटिंग जे आहे ते त्यांनी काढलेलं आहे. होमी जहांगीर बाबा यांच्यानंतर भौतिकशास्त्राने इतकी छान चित्र काढतो हे मला भेटलेलं दुसरं उदाहरण आहे. तर जे या ठिकाणी तुम्हाला आमच्या काळामध्ये फिजिक्स शिकत असताना आमच्या समोर एखादा भटनागर एवढी घेऊन अशा पद्धतीचं व्याख्यान देत नव्हतं. मात्र तुम्ही इतके नशीबवान आहात की एकाच दिवशी तुम्हाला 3 साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथा लेखक या ठिकाणी येत आहेत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतायत. यावेळेस तुम्ही तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, शंका असतील त्या मोकळेपणाने विचारल्या पाहिजेत. त्यांचं निरसन याच ठिकाणी करून घेतलं तर निश्चितपणे आपल्या मनात ज्या धारणा असतात त्या धारणा एक दिशा पकडू शकतात, त्या निश्चित होत असतात. त्यामुळं
तुम्ही या कार्यशाळेचा मराठी विभागाने जी ही सुसंधी उपलब्ध करून दिली त्या सुसंधीचा फक्त श्रवणासाठी उपयोग न करून घेता तुमच्या मनातल्या शंका निरसनासाठी उपयोग करून घ्यावा. त्यातून चांगले कथा लेखक घडावे. या कथा ज्या आहेत त्या काल सुसंगत असाव्यात. खरं वर्णन त्याच्यातून यावं, वास्तव वर्णन यावं. तुमच्या कथा समाजामध्ये घर करून राहाव्यात आणि तुमच्यापैकी अनेक जणांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो. मराठी विभागाचं अभिनंदन करतो. या ठिकाणी मला 2 साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांच्या मध्ये बसण्याची संधी दिल्याबद्दलही मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.